हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते ह्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी टिंटेड सनस्क्रीन आणि नॉर्मल सनस्क्रीन यामध्ये कशी तयार होते आणि काय डिफरंट आहे हे शेअर करणार आहे। तुम्ही माझा फुल लुक तर पाहिलंच आहे की मी अशी रेडी होऊन ऑफिसला चालली आहे। गेट रेडी विथ मध्ये काय शूट करायचं हेच मला कळत नाहीये, कारण मी फक्त 3च प्रोडक्ट यूज करते, एक सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन। पण मला याच्यानंतर एक टिंटेड सनस्क्रीनचा लुक करायचा आहे, म्हणून मी दोन्ही लुक तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी हा ब्लॉग बनवते आहे। अंधार का दिसतोय, आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असेल मी। तर गेट रेडी विथ मी मध्ये मी फक्त जे माझं रोजचं स्किन केअर करूनच ऑफिसला जाते आणि फुल लुक मी तुम्हाला दाखवलाय। जीन्स आणि ब्लॅक कलरचं हे टॉप घातलंय मी। सो ऑफिसला जायला लेट झाला, आपण फटाफट आवरूया। परत आहे ना, आज फ्रायडे आहे, फ्रायडेला मूड चांगला असतो, सो ब्लॉग तो बनतोय ना, म्हणून म्हटलं मी एक टिंटेड सनस्क्रीन ऑर्डर केली आहे, पण आज ती नाही यूज करणार आहे। मी दोन्ही लुक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि नेक्स्ट जो टिंटेड सनस्क्रीनचा लुक असणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोघांमधला डिफरन्स दाखवणार आहे। सनस्क्रीन च्या आधी आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर। पिंपल्स पण आलेले आहेत जे आपण हाईड करायचे नाहीत अजिबात। आणि हे आहे मॉइश्चरायझर। सिरम झाल्यानंतर मी हेच मॉइश्चरायझर वापरते। तो कितीही घाम येत असेल, कितीही स्टिकी वाटत असेल तरी मला मॉइश्चरायझर मस्ट आहे, कारण का माझी स्किन खूप जास्त ड्राय आहे। जर मी फेस वॉश नंतर मॉइश्चरायझर नाही लावलं तर थोड्याच वेळात माझी स्किन खूप जास्त ड्राय होते, जे की मी फील करू शकते। त्यामुळं मॉइश्चरायझर मी स्किप नाही करत। बऱ्याच जणांची ऑइली स्किन असते, त्यांना तेवढं मॉइश्चरायझरची गरज नसते। मला कितीही घाम येत असलं, कितीही स्टिकी होत असलं तरीही मी मॉइश्चरायझर फॉलो करते बिकॉज ऑफ ड्राय स्किन। मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर 1-2 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा। त्या ब्रेकमध्ये आपण टाइम नाही वेस्ट करायचा, आपण हेअर कॉम्ब करून घ्यायचे तोपर्यंत, कारण का आपली ट्रेन असते आणि लेट झालेला असतो, सो टाइम वेस्ट करायला टाइमच नाही आपल्याकडे। पळायचं आहे मला पुढच्या 5 मिनिटात, कारण माझी ट्रेन आहे। मस्त हेअर कॉम्ब करून घेतले आणि छान शहाण्या मुलीसारखे केस करते, काय करायची, कारण आपल्याला ट्रेनने जायचं आहे ऑफिसला, नाही मिळू शकत। केस मस्त मी वरती बांधून टाकलेत, बघू ऑफिसमध्ये गेल्यावर सोडू आपण। इथे AC आहे, शूट करायला आणि केसांची वाट करायला। हे सनस्क्रीन सध्या उन्हाळा नसल्यामुळे मी अगदी थोडंसंच लावते, पण लावते कारण का आपल्याला बाहेर पडायचं घरातून। डोळ्यातून पाणी येणं मस्ट आहे, ते इग्नोर करा। सकाळी सकाळी ते येत असतं। थोडंसं लिप बाम सेबामेडचं, डन। आणि लिपस्टिक जी मॅन्डेटरी आहे। दॅट्स इट। हा असाच असतो माझा गेट रेडी विथ मी, म्हणजे ऑफिसला जाण्याचा लुक। तर मग आपण अजिबात शायनिंग नाही मारायची, आपल्याकडे लॅपटॉप आहे, सो आपल्याला ही बॅग घेऊन ऑफिसला जायचं आहे। आणि मला आता खूप जास्त उशीर झालेला, सो फटाफट माझ्या वस्तू मी पॅक करते। हेडफोन्स माझ्याकडे ना ते कानात डायरेक्ट यूज
करायचे हेडफोन्स पण आहेत, पण हेच पुन्हा ट्रॅव्हलिंग आणि याच्यामध्ये ते मला पडायची पडते, त्यामुळे मी हे असेवालेच यूज करते. सो निघते मी ऑफिसला. तर हा छोटासा गेट रेडी विथ मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. मी माझा पूर्ण लुक तुम्हाला दाखवते. एक मिनिट. आणि ही अशा पद्धतीने मी तयार होते रोज ऑफिसला जाण्यासाठी. एवढीच फास्ट, ह्याच्यापेक्षाही फास्ट. चला मी निघते. बाय बाय. माझ्या ट्रेनचा टाइम झाला आहे आणि भेटूयात आपण टिंटेड सनस्क्रीन बरोबर पुन्हा एकदा. बाय. आणि एवढ्या घाईमध्ये निघाली की मी आयब्रोज आणि घड्याळ घालायला विसरली, म्हणजे आयब्रो सेट करायला आणि घड्याळ घालायला. चला तर मग भेटूया. बाय. कीचं ज्याचे मी खूप चांगले रिव्ह्यूज बघितले आहेत. ह्याचा कलर आणि पॅकेजिंग खूप जास्त मस्त आहे, खूप क्यूट आहे. आणि 549ला आहे हे, 50 ml. तर मग हे मला यूज करून बघायचं होतं, कारण तुम्ही रोज बघताच ब्लॉगमध्ये की मी एकदम फटाफट फक्त स्किन केअर करूनच ऑफिस रिव्ह्यू पण शेअर करणार आहे. सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावून घेते. 1 मिनिट. सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावून घेते. मला बाहेर पण जायचंय. मॉइश्चरायझर आधी लावून घेते. आज मी सिरम नाही लावते, स्किप करते, कारण आता मी उन्हात जाणार आहे आणि आज दुपार आहे तर ऊन खूप हेवी आहे, तर म्हटलं नको जास्त काही. आधी मी मॉइश्चरायझर लावून घेते. असं छान मॉइश्चराइज करून घेतलं मी स्किनला. तर आता आपण हे सनस्क्रीन वापरणार आहोत. आधीच्या ब्लॉग नाही तोपर्यंत आपण लिप बाम लावून घेऊया. तर तुम्ही तर आता मॉइश्चरायझर आपलं बऱ्यापैकी छान सेटल झालंय. आता आपण हे लावूया .10कीचं. बघूयात. एकदम लिक्विड सारखं आहे, एवढं घेतलंय मी. झाकण कुठे ठेवलं? स्मेल छान आहे याची. खूप जास्त स्मूथ वाटतंय. एकदम सगळे तुमचे डार्क्स आणि हे नाही रिमूव्ह होणार, पण एक छान ते ब्लर होत आहेत त्याच्यामुळे. तुम्ही ऑफिसला वगैरे लावून जाऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला फाउंडेशन वगैरे स्किप करायचं असेल तर हे बेस्ट आहे. तुमचे सगळे छोटे छोटे डाग आणि हे सगळे ब्लर होत आहेत, पूर्णपणे जात नाहीये, दिसत आहेत पण ब्लर नक्कीच होत आहेत. सो खूप छान वाटतंय हे लावून. मी फक्त थोडेसे आयब्रो सेटल केलेत, कारण आता मला आयब्रो करायलाच जायचंय. मी तुम्हाला म्हटलं की आज मी पूर्ण सेल्फ केअर करते. तर मग माझा जर घाम इग्नोर केला तर खूप जास्त छान कव्हरेज देते हे सनस्क्रीन. म्हणजे मला कळत नाहीये म्हणजे ह्या मोबाईलमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये तेवढा इफेक्ट नाही दिसत आहे, पण खूप छान ब्लर आणि खूप छान लुक देत आहे. तर मला तरी खूप जास्त आवडलंय. तर तुमच्यापैकी कोणाला जर का टिंटेड सनस्क्रीन हवं असेल तर तुम्ही सगळे घेऊ शकता. 10 पैकी 10 देईन मी, कारण खूप छानच कव्हरेज देत आहे हे. आणि रोज रोज फाउंडेशन लावण्यापेक्षा सनस्क्रीनच जर इतकं छान टिंटेड असेल तर का नाही. मी आता पळतीये, मला जायचंय बाहेर. तर पुढचं तुम्ही पण कितीही घाईत असाल तरी प्लीज सबस्क्राईब करूनच जा, फक्त व्हिडिओ बघून जाऊ नका.
आणि मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सनस्क्रीन नक्की ट्राय करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, चेकआउट करा. बाय.